नमस्कार. उजवा डावा, जवळ दूर, वर खाली या शब्दांचा वापर आपण रोजच्या आयुष्यात करत असतो. यांना दृक अवकाशीय शब्द असं म्हणतात. या दृक अवकाशीय शब्दांची ओळख मुलांना कशी करून द्यावी हे आपण पाहणार आहोत. अशा शब्दांना दृश्य अवकाशीय संबोध असं म्हटलंय. याचा अर्थ काय? दृक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी बघतो. अवकाशीय म्हणजे आसपासची जागा. दृश्य अवकाशीय म्हणजे डोळ्यांनी पाहून जागेबद्दल अंदाज करणं. आपण डोळ्यांनी आजूबाजूचा परिसर पाहून डावा उजवा, पुढे मागे, वर खाली, आत बाहेर हे सगळं ठरवत असतो. यापैकी वर खाली, आत बाहेर या शब्दांच्या तुलनेत डावीकडे उजवीकडे हे शब्द समजायला कठीण असल्यानं आपण या शब्दांवर आपलं लक्ष केंद्रित करूया. डावीकडं किंवा उजवीकडे वळा असं म्हटलं की बऱ्याच जणांना विचार करावा लागतो की नेमकं कुठे वळायचंय. असं का होत असेल? डावा उजवा ओळखणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये एकाच वेळी डोळ्यांनी पाहणे, आजूबाजूच्या परिसराची माहिती, भाषा आणि स्मरणशक्ती या 4 गोष्टींचा वापर होत असतो. या 4 गोष्टींचा समन्वय साधायचा असल्यानं उजवा डावा ठरवताना खूपदा गोंधळ होतो. यासाठी मुलांबरोबर काम कसं करावं ते आता आपण पाहू. हा पाठ शिकवताना तुमचा व मुलांचा चेहरा इथं फोटोत दाखवल्याप्रमाणे एकाच बाजूला असणं गरजेचं आहे. यासाठी मुलांना आपल्या आजूबाजूला बसवावं. डावीकडे उजवीकडे शिकवण्याची सुरुवात स्वतःचा उजवा हात डावा हात ओळखण्यापासून करावी. उजवा हात वर कर, डावा हात वर कर, डावा पाय उचल, उजवा पाय उचल, उजवा कान धर अशा कृती तुम्ही यासाठी करू शकता. यामध्ये तुम्ही विचार करून भर घाला. मुलांना हे जमायला लागलं की स्वतःच्या उजव्या हाताने स्वतःचा डावा डोळा झाक अशा गुंतागुंतीच्या सूचना देऊन बघा. मुलांनाही यात मजा येईल. डावीकडे उजवीकडे हा पाठ शिकवताना काही टप्पे आहेत. हे टप्पे आपण एक एक करून पाहूया. टप्पा क्रमांक 1 आहे ताईंनी मुलांना कृती करून दाखवणं. यामध्ये ताईंनी मुलांना काही वस्तू ठेवून दाखवायच्या आहेत. या कृती करताना मुलांना कसं बसवायचं ते आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं. वस्तू ठेवताना उजव्या बाजूला डाव्या बाजूला असं म्हणत त्या ठेवायच्या आहेत. आपण इथं दिसत असलेलं उदाहरण पाहूया. ताई एक एक वस्तू समोर ठेवताय आणि त्याच वेळी ती वस्तू कुठे ठेवताय हे मुलांना सांगताय. भोवरा ठेवताना ताई म्हणताय मी बाटलीच्या उजव्या बाजूला भोवरा ठेवते. काडी ठेवताना ताई म्हणताय मी काडी बाटलीच्या डाव्या बाजूला ठेवते. असंच ताई प्रत्येक वस्तू ठेवताना करतात. ही कृती वेगवेगळ्या वस्तू वापरून पुन्हा पुन्हा करावी लागते. आता पुन्हा पुन्हा म्हणजे एकाच दिवशी पुन्हा पुन्हा नाही तर दररोज एकदा असं करत काही दिवस. टप्पा क्रमांक 2 आहे ताईंनी मुलांना वस्तू ठेवायला सांगणं. पहिल्या टप्प्याचा सराव काही वेळा केल्यानंतर आता ताई मुलांनाच वस्तू ठेवायला सांगतायत. ताई एक एक करून मुलांना वस्तू ठेवण्यासाठी सूचना देत आहेत. भोवऱ्याच्या उजव्या बाजूला काडी ठेव. मुलानं कृती केल्यानंतर ताई पुढील वस्तू ठेवायला सांगतायत. भोवऱ्याच्या डाव्या बाजूला बाटली ठेव. भोवऱ्याच्या उजव्या बाजूला रबर ठेव. इथं शेवटी ताईंनी रबर भोवऱ्यापासून दूर व काडीच्या नंतर ठेवून प्रश्न विचारलाय, आता रबर भोवऱ्याच्या उजव्या बाजूला आहे का? तर मुलं याला नाही म्हणताय. उजवीकडे म्हणजे फक्त लागून उजवीकडे नाही हे मुलांच्या लक्षात आणून द्यावं लागतं. टप्पा क्रमांक 3 आहे मुलांना प्रश्न विचारणं. या टप्प्यावर ताई काही वस्तू समोर ठेवून त्या आधारे मुलांना प्रश्न विचारतात. इथं आपल्याला ताईंनी ठेवलेल्या वस्तू दिसत आहेत व त्या आधारे ताईंनी विचारलेले प्रश्न सुद्धा दिसत आहेत. पेन्सिलीच्या कोणत्या बाजूला भोवरा आहे? भोवऱ्याच्या सर्वात डाव्या बाजूला काय आहे? असे वेगवेगळे प्रश्न आपण मुलांना विचारू शकतो. टप्पा क्रमांक 4 आहे मुलांना चित्रावरून प्रश्न विचारणं. मुलांबरोबर वस्तू वापरून काम केल्यानंतर आता चित्र वापरून काम करायला हवं. यासाठी मुलांना अशा प्रकारे चित्र दाखवून प्रश्न विचारायचे. ताईंनी विचारलेले प्रश्न पाहूया. पुस्तकाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या वस्तूंना गोल कर. बाटलीच्या डाव्या बाजूला असणाऱ्या वस्तूंखाली बरोबरची खून कर.
पट्टीच्या उजव्या बाजूला असणाऱ्या वस्तूवर रेघ मार. या प्रकारे आपण टप्प्याटप्प्यानं मुलांची दृक अवकाशीय शब्दांची समज वाढवण्यासाठी काम करू शकतो. इथं जरी दाखवलं नसलं तरी तुम्ही वर खाली, दूर जवळ या शब्दांसाठी देखील मुलांबरोबर काम करा. आपल्या अंगणवाडीमध्ये मुलांबरोबर या कृती नक्की करून पहा. धन्यवाद.